नमस्कार, जय भीम। मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज पंजाब बॉर्डरवरती शंभू बॉर्डर ज्याला म्हणतात, जो दिल्लीकडे रस्ता येत असतो हरियाणातनं पंजाबमधनं, त्या रस्त्यावरती मोठा जाम लावलेला आहे। युद्धलायक सिच्युएशन्स तिथे तयार झालेली आहे। सरकार तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अश्रुधूर सोडत आहेत। काही गोळीबाराच्याही घटना झाल्याची नोंद आहे। काही काही जे हे होते आंदोलन करते, त्यांचा एका दोघांचा मृत्यू पण झालेला आहे। अनेक लोक जखमी झालेले आहेत, पोलीस जखमी आहेत। आणि तिथे आमचे भानुप्रसाद जे सुप्रीम कोर्टाचे वकील ते गेलेले आहेत आणि तिथला हा रिपोर्ट तो तुम्हाला सादर करतायत। आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघूया। तसाच एक दुसरा व्हिडिओ आम्ही सरकारने ज्या पद्धतीने तिथे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये नाकेबंदी केलेली आहे, ती एक मोठी घटना आज आम्ही त्याचाही छोटीशी एक क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत। त्याचबरोबर आज निखिल वागळेंची एक छोटीशी क्लिप आहे, 1-1.5 मिनिटाची आहे, परंतु त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीबद्दल तुम्हा लोकांना अवगत करून देणं हे महत्त्वाचं आहे। काही लोकांनी मला असं प्रश्नही केला की तुम्ही पर्सनली नुसतं बोला, पण ते बोलण्यापेक्षा जोपर्यंत ऑडिओ व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही बघत नाही आणि जे तुम्हा सर्व लोकांच्या हिताचं आहे, हेच आज आपल्याला बघितलं पाहिजे। कारण सर्वच लोकांना सर्व व्हिडिओतनं काही कळत नाही। तिथला जो महत्त्वाचा सार आहे तेवढे आपण क्लिप्स काढून कमी वेळात जास्त व्हिडिओज आपण कसे एका दुसऱ्याला शेअर करू, हा माझा प्रयत्न असतो। आणि त्याच्यामुळे हे मी क्लिप्स तिथून वेगवेगळ्या याच्यातनं दिवसभरात मी काढत असतो की महत्त्वाच्या बातम्या आपण कोणत्या द्यायच्या। लोकांच्या बातम्या ऑल्टर करून ते देता येते तसंही, परंतु त्याच्यापेक्षा हे जे ऑडिओ व्हिडिओ जे पाहता तुम्ही तो अत्यंत मार्मिक असता। चला बघूया आपण त्या दोन्ही क्लिप्स याच्यानंतर हे व्हिडिओज। लेकिन अब देख रहा हूं आप गोले, लगातार गोलों की आवाज आप देख रहे हैं। तो ये जो हालात है, यहाँ तक आते हैं। अब आप देख लें ये हालात, अब आप आपकी आंखों के सामने हैं। हम यहाँ खड़े हैं, वहां से हम हैं। और मैं जो दिल्ली से आ रहा हूँ, दिल्ली इन्हीं के देश में आने जाने से रोक रहे हैं। ये नेशनल हाईवे है, खट्टर के बाप का है क्या? तकरीबन 150 से ज्यादा गोले यहाँ दागे जा चुके हैं। पंजाब की सीमा में कैसे फेंक सकते हैं आप? पंजाब की सीमा में बैरिकेड कैसे लगा सकते हैं आप? किस अधिकार से लगा रहे हैं आप? और इधर की जेसीबी दिख रही हैं, उधर की जेसीबी नहीं दिख रही हैं। उधर के कंटेनर जो है वो नहीं दिख रहे हैं, उधर की बैरिकेड नहीं दिख रही हाईकोर्ट को। चुनावी बॉन्ड पर रोक लगा दी। इसी तरह से उन्हें ईवीएम पे भी रोक लगानी चाहिए। शंभू बॉर्डर पर जो यथास्थिति है आप देख रहे हैं, लगातार माहौल यहाँ पर धमाके हो रहे हैं। तमाम तरीके के यहाँ पर अफरा तफरी का माहौल पूरा बना हुआ है। और ये 13 तारीख को दिल्ली कूच का प्लान था। पंजाब के किसानों को हरियाणा के बॉर्डर पर यहाँ पर रोक दिया गया है और बैरिकेटिंग के साथ साथ तमाम तरीके के अस्त्र शस्त्र का उपयोग किया जा रहा है। एक तरीके से सरहद की तरह यहाँ पर माहौल बना हुआ है। ये देखिए, लगातार यहाँ पर ट्रैक्टर वगैरह के साथ तो लोग खड़े हुए हैं, लेकिन जो माहौल है लगातार बमबारी की तरीके से यहाँ माहौल बन रहा है। क्या कहेंगे? नहीं, माहौल तो बहुत ही गंदा माहौल है। और इस माहौल को बिगाड़ने में, इस माहौल को, गंदे माहौल को बनाने में दो का ही हाथ है, मोदी का और खट्टर का। खट्टर तो मोदी का गुलाम है, सो खट्टर वो काम कर रहा है जो मोदी उसे कह रहा है। लेकिन यहाँ के जो हालात हैं, अगर पूरे देश के लोग इसको देखेंगे तो मैं समझता हूँ सारे के सारे लोग अंदर से गुस्से से जल भुन जाएंगे। इतने बुरे हालात हैं। लाखों की संख्या में लोग यहाँ पर, और ये सब किसान हैं, मजदूर हैं ये लोग। आप इनको इन्हीं के देश में आने जाने से रोक रहे हैं। ये नेशनल हाईवे है, खट्टर के बाप का है क्या? या मोदी के बाप का है ये, जिसको ये रोके बैठे हैं? ये देश का जो टैक्स पेयर का पैसा है उससे बना हुआ रोड है ये। और इस देश के हर नागरिक को कहीं भी आने जाने का, निर्बाध रूप से कहीं भी बिना रोके टुके आने जाने का अधिकार है। लेकिन नेशनल हाईवे बंद कर रखा है। इससे भी खतरनाक जो बात है, लगातार गोले ऐसे दागे जा रहे हैं कि जैसे ये बॉर्डर है। मतलब मैं जब से यहाँ हूँ, मुझे तकरीबन 2 घंटे हो गए हैं, तब से तकरीबन 150 से ज़्यादा गोले यहाँ दागे जा चुके हैं। मैं भी उसकी चपेट में आते आते मैं भी बच गया। जब मैं यहाँ आया तो 3 गोले एक साथ में पड़े, मेरी भी आंखों में जलन हुई। और पूरे माहौल में, आप यहाँ से थोड़ा सा आगे जाइए, एक अजीब तरह की स्मेल है।
एक गंध है जो नाक में चुभती जहरीली है, गैस है। जहरीली गैस है, नाक में चुभती है, आंखों में लग रही है, मतलब बिना गोला फेंके ही ये स्थिति है। सो ये कौन कर रहा है, किस बात के लिए आप प्रयोग कर रहे हैं? अपने ही किसानों पर, अपने ही भाइयों पर गोले आप दर्शा रहे हैं। और दूसरा जो सबसे बड़ी, आप गए होंगे, देख के आएंगे, ये नदी जो है, इस नदी के पुल पर बैरिकेड लगा रखा है, कंक्रीट की दीवार लगा रखी है। ये किसकी है? ये पंजाब की सीमा में है, ये हरियाणा की सीमा में नहीं है। अगर आप करें वो भी गलत है, पर आप करेंगे तो ज़्यादा से ज़्यादा अपनी सीमा में करेंगे। वो सीमा यहाँ से 100-200 मीटर आगे है। जो नक्शा है बाकायदा, मुझे एक साथी हैं, उन्होंने नक्शा दिखाया, उसमें स्थिति है। सो इस बात के लिए पंजाब सरकार को कोर्ट में जाके अपील करनी चाहिए कि ये जो किस तरह की सारी चीज़ें हो रही हैं, आपको गोले फेंकने अपनी धरती पर फेंको, हरियाणा की सीमा में फेंको, आप पंजाब की सीमा में कैसे फेंक सकते हैं? आप पंजाब की सीमा में बैरिकेड कैसे लगा सकते हैं? आप किस अधिकार से लगा रहे हैं आप? और अगर आप लगा रहे हैं तो इसका मतलब साफ है कि ये खट्टर नहीं, मोदी के द्वारा लगाया गया और मोदी के द्वारा कराया गया सारा काम है। बहुत सीधा सा है। तो किसानों को रोकना आप कह रहे हैं गलत है, एक कानूनी रूप से गलत है। केवल किसानों को नहीं, किसी को भी रोकना गलत है। यहाँ तो लाखों की तादाद में जो किसान हैं, इनको रोका हुआ है। किस बात के लिए? क्या कह रहे हैं? ये जो जेन्युइन डिमांड है इनकी, जिन्हें सरकार को बिना इनके द्वारा आवाज उठाए ही पूरा कर देना चाहिए था। जब ये 13 महीने आंदोलन चला था, हम उस आंदोलन में शामिल है। जिस समय वो आंदोलन स्थगित हुआ था, तब सरकार के साथ में समझौता हुआ था। वही तो मांगे हैं ये, और क्या मांगे हैं इसमें? सो सरकार को इनसे पूछे बिना ही उन मांगों को पूरा कर देना चाहिए था। 2 साल हो गए, आपने मांगे पूरी नहीं करी, और अब आप बॉर्डर पे, मतलब इस तरह से आपने माहौल बना रखा है जैसे सब लोग दुश्मन हैं। अपने ही लोगों पर आप गोली चलवा रहे हो, गोले बरसवा रहे हो। इससे ज्यादा और घिनौना काम क्या हो सकता है? सुप्रीम कोर्ट का संज्ञान मुद्दे पर, और भारी मन से मैं इसलिए कह रहा हूं कि जिस समय मैं आपसे बातचीत कर रहा हूं उस समय सूचना आई है कि लगातार किसानों के ऊपर पुलिस जो है वो रबर बैलेट, आंसू गैस के गोले लगातार छोड़ रही है। खनौरी बॉर्डर पर एक युवा किसान की मौत हो गई है। किसान कह रहे हैं कि इसके सिर पर गोली लगी है। ये किसान जो मृत हैं, ये बठिंडा जिले के रहने वाले हैं। 1 दर्जन से अधिक किसान घायल हो गए हैं, 2 की हालत गंभीर है। वहीं एक सब इंस्पेक्टर की भी तबीयत खराब हो गई है, उन्हें अस्पताल ले गया, डॉक्टर ने उन्होंने मृत घोषित कर दिया। और लगातार फिर बातचीत सरकार को रटाया अपना प्रस्ताव भेज रही है। वो इसलिए भेज रही है कि एक मैसेज ये जाए कि हम तो बातचीत कर रहे हैं, लेकिन क्या करें, किसान नहीं मान रहे हैं। आपको याद होगा जब पिछली बार किसान आंदोलन चल रहा था, क्या क्या बातें की गई थी किसानों के लिए कि ये खालिस्तानी हैं, ये आतंकवादी हैं, ये देशद्रोही हैं। आप सोचिए कि देश का अन्नदाता है वो। मैं और आप जो रोटी खा रहे हैं उसके अन्न वो उगाता है। वो व्यक्ति है जिस देश में रहने वाला हर व्यक्ति ने सुना होगा जय जवान जय किसान। सरकार आती है, किसानों के चरण छूती है। यही मोदी जी आपको 2 महीने बाद किसानों के पैरों में लोट लगाते हुए नजर आएंगे। लेकिन आज ये किसानों पे गोली चलवा रहे हैं, आंसू गैस के गोले छोड़ रहे हैं। दिल्ली में हत्यारे आ सकते हैं, बलात्कारी आ सकते हैं, अपहरण करने वाले आ सकते हैं, डकैत आ सकते हैं, और ये सब संसद में जा सकते हैं, लेकिन किसान दिल्ली में नहीं आ सकते। इस देश का किसान इतना बड़ा आतंकवादी है कि उसको दिल्ली में नहीं घुसने दिया जाएगा। ये दिल्ली है बड़े लोगों की, ये दिल्ली है कारपोरेट वालों की, ये दिल्ली है अपराधियों की, किसानों की ये दिल्ली नहीं है। ये सोच है हुकूमत की, ये सोच है भारतीय जनता पार्टी की। जब वोट चाहिए तो किसान, और जब बात करने आए किसान तो उसको आंसू गैस की गोली और बुलेट। क्या ये नैतिकता है? क्या किसान वाकई में आतंकवादी हैं? क्या किसान हत्यारे हैं? किसान डकैत हैं? किसान दिल्ली को लूट लेंगे? शर्म आनी चाहिए गोदी मीडिया की, जो ये कह रहे हैं कि किसानों ने दिल्ली में आके माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं। ऐसे लोग अपने आप को पत्रकार कहते हैं। किसानों को इतना अपशब्द कहने वाला कोई व्यक्ति क्या पत्रकार हो सकता है? क्या कोई हुकूमत ऐसी हो सकती है जो अपने अन्नदाताओं पर ऐसी गोलियां चलवाए? कभी आपने कल्पना करी थी कि दिल्ली में कोई ऐसी सरकार बैठेगी जो किसानों पर गोली चलवाएगी? क्या कभी आप कल्पना कर सकते थे कि किसान कहेंगे कि हम शांतिपूर्ण तरीके से मार्च करना चाहते हैं और किसानों पर लाठियां, गोलियों की बौछार कर दी जाएगी? ये सब इस देश में हो रहा है, ये सब इस हुकूमत में हो रहा है। लोकतंत्र की हत्या करने पर हुकूमत तुली बैठी है। चंडीगढ़ का चुनाव, सुप्रीम कोर्ट की टिप्पणी काफी है।
किसी को भी अपनी बात नहीं कहने दी जाएगी। पत्रकार हो, लेखक हो, कवि हो, सबका एक ही इलाज किया जाएगा। क्या हो रहा है इस देश में और क्या समझ नहीं आ रहा हुकूमत को। उनको लग रहा है कि कुछ महीने बाद चुनाव होंगे, हम हिंदू मुसलमान का फसाद करके माहौल बना के चुनाव जीत लेंगे, किसानों पे लाठियां गोलियां चला के चुनाव जीत लेंगे। गावगुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही। मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत। अमित शहाबद्दल तुम्ही बघा, ते तडीपार होते। देवेंद्र फडणवीसांना घरी पाठवून द्या ताबडतोब। महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा खलनायक पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे, लक्षात घ्या। कळतंय का मी काय म्हणतोय? की आपल्या लोकनियुक्त हुकुमशहाला तिसऱ्यांदा मत देऊ नका। आपल्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे। 14 नंतर, विशेषतः 19 नंतर मी पुन्हा येईन म्हणत खलनायक कसा झाला? पूर्ण खलनायक हे माफिया पोसणारे कोण असतील तर गृहमंत्री फडणवीस आहेत, ते लक्षात घ्या। राममूर्तीची प्रतिष्ठापना केली हे पण नवल आहे, मोदीजींच्या मूर्तीची नाही केली। अहमदनगर येथील निर्भय बनूच्या सभेत पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी, शहा आणि फडणवीसांचा चांगला समाचार घेतला। मोदी हा खोटाडा आणि लोकांनी निवडून दिलेला हिटलर आहे। फडणवीस हा माफियांना पोसणारा राज्याचा खलनायक आहे। यांना राज्यातून आणि देशातून हद्दपार केलं पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल निखिल वागळे यांनी केला। एक तथागतांच्या आयुष्यातील एक घटना आहे। ज्यावेळेस त्यांचं शिक्षण लहानपणी सुरू होते, तिथे आचार्य कौंडल्य हे त्यांचे गुरु असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्यांचं शिक्षण मोठं होत असतात, ते प्रौढ होतात। आणि अशा सिच्युएशनमध्ये राजा शुद्धोधनाला वाटते की ह्यांनी काही गोष्टी ज्या शिकवायला नको त्याही शिकवल्या, ते म्हणजे मृत्यू, नंतर मेडिटेशन या पद्धती। आणि त्याच्यातनं तो नाराज होऊन त्यांना सांगतो की आता तुम्ही इथनं निघा आता। ही बातमी ज्यावेळेस सिद्धार्थाला कळते तर सिद्धार्थ फार व्याकुळ होऊन तिथे जातात आणि त्या दोघांमधला संवाद जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, मार्मिक आहे। आणि त्याच्यानंतर सर्वांना एक शिकवण्यासारखं आहे की कोणीही एक क्षणिक असतं। प्रत्येक माणूस तुमचा जो साथ असते ती काही परमनंट आयुष्यभराची नसते, हे या व्हिडिओवरनं तुम्हाला पाहायला मिळेल। बघूया बुद्धा या सिरियलमधनं ही छोटीशी क्लिप। क्या ये सत्य है गुरुदेव कि आप हमें छोड़कर जा रहे हैं, वानप्रस्थ हो रहे हैं? वानप्रस्थ तो मैं 8 वर्ष पहले ही होना चाहता था सिद्धार्थ, और तुम्हारे कारण रुक गया। तो आज भी रुक जाइए ना गुरुदेव। आपके बिना यह सिद्धार्थ अधूरा है। अगर आप मुझे इस तरह छोड़कर चले। अरे सिद्धार्थ, तुम जानते हो ना उस पेड़ पर एक चिड़िया ने अपना घोंसला बनाया है। जी, वही जो रोज अपने बच्चों को अपनी चोंच से खाना लाकर खिलाती है। जी गुरुदेव। आज उस चिड़िया ने अपने उन बच्चों को घोंसले से धक्का दे दिया है। क्यों? प्रश्न तो मैंने भी अपने आप से किया था, क्यों? तभी मुझे प्रकृति के भेद का पता चला। धरती पर गिरने से पहले उस चिड़िया के उन बच्चों ने अपने पंख फड़फड़ाए और देखते ही देखते वो उड़ने लगे। परंतु गुरुदेव, मुझे पंख फैलाने नहीं आते। मुझे जाना होगा सिद्धार्थ, मेरा कर्तव्य पूरा हुआ। मैंने अपना संपूर्ण ज्ञान तुम्हें दे दिया है। अब संन्यास आश्रम का समय आ गया है, और संन्यास आश्रम का मार्ग वानप्रस्थान से ही है। शास्त्रों में 4 आश्रम का ज्ञान दिया है, और हर एक आश्रम का अपना एक महत्व है। परंतु गुरुदेव, मेरी शिक्षा तो अभी अधूरी है। आपने मुझे वानप्रस्थ और संन्यास आश्रम का ज्ञान तो दिया ही नहीं।
आचार्य कौंडिन्य, मेरा आपसे मतभेद है। आपने सिद्धार्थ को अहिंसा, ध्यान और मृत्यु का ज्ञान दिया, वो उचित न था। कुछ बातें समझाई नहीं जाती सिद्धार्थ, समय के साथ साथ समझ में आती है। राग, द्वेष, मोह, माया, वासनाओं के बंधनों में बंधोगे तभी उसे छोड़ने का ज्ञान होगा। जिसका अनुभव नहीं, उसकी बातें भी निरर्थक हैं। जैसे फल को पेड़ से तभी उतारा जाता है जब वो पूरी तरह पक जाए, वैसे ही वानप्रस्थ और संन्यास आश्रम का ज्ञान तुम्हें गृहस्थ आश्रम के पश्चात ही होगा। परंतु गृहस्थ आश्रम के पूर्ण होने के पश्चात मैं आपको कहां ढूंढूंगा? उस समय तुम्हें मुझे ढूंढने की आवश्यकता नहीं होगी सिद्धार्थ, तुम स्वयं ज्ञानी हो जाओगे। कदाचित मैं ही तुम्हें ढूंढते हुए आ जाऊं। ये लो, इसमें मेरा सारा ज्ञान संजोए रखा है मैंने। उचित समय आने पर इसका चिंतन करना। तुम्हारे कुछ प्रश्नों के उत्तर तुम्हें अवश्य मिल जाएंगे। गुरुदेव, रुक जाइए गुरुदेव, आपके बिना मैं अकेला रह जाऊंगा। गुरुदेव, रुक जाइए आचार्य। क्या तुम्हें ऋग्वेद की ऋचा स्मरण है? जी। तो आंखें बंद करो और बोलो। तत् त्वम असि, सह अहम अस्मि, अहम ब्रह्मास्मि। गुरुदेव! जीवन किसी एक स्थान पर रुकता नहीं, जैसे नदी का पानी बहता रहता है। यदि वो एक स्थान पर रुक जाए तो दूषित हो जाता है। अपने मन को शांत करो, ध्यान में बैठकर अपने विचारों पर, अपनी भावनाओं पर संयम पाने का प्रयत्न करो। शांत मन मनुष्य के प्रत्येक समस्या का चिकित्सक होता है। तुम्हें अपने आप मुक्ति मिलेगी। बहुजन सौरभ दैनिकाचा आज थोडासा आढावा घेऊया। पोलिसांकडून शेतकऱ्यावर अश्रुधुराचा मारा, एक नवी दिल्ली। मी आत्ताच बोललो की ज्या पद्धतीने पोलिसांनी शेतकऱ्यांवरती अश्रुधूर सोडलेले आहेत, त्याच्यामुळे आणि काही लोकांचा मृत्यू झाल्याचंही आम्ही बातमीत आलेले। तसंच संसदेमध्ये अधिवेशन बोलवा, शेतकऱ्यांची मागणी। त्यांना सरकारला जे वाटतच असेल तर त्यांनी ताबडतोब अधिवेशन बोलवून जे जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, यासाठी एक हे त्यांची मागणी आहे। बुलढाण्यात महाप्रसादातून 500 जणांना विषबाधा। एका मठात लोणार येथे विठ्ठल रुक्मिणीच्या याच्यामध्ये तो कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यातनं जो प्रसाद वाटला त्याच्यामुळे 500 लोकांना विषबाधा झाल्याचं हे आहे सांगण्यात आलं। आज एक अमित साहनी यांचे विकाराच्या धक्क्याने निधन, वय 91 वर्षाचं होतं। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की बिनाका गीतमाला लहानपणापासून जे लोक सिनियर असतील ते सर्व लोक एक काळ असा होता की त्याच्यासाठी आम्ही सर्व दिवाने होतो आणि रोज सर्व चांगल्यात चांगले गीत जर ऐकायचे असेल तर अमित साहनीचे होते। त्यांचं काल निधन झालं। सर्व लोकांना, नवीन पिढीला नाही माहिती, परंतु जे लोक 50च्या याच्यात असतील त्या सर्व लोकांना अमित साहनी काय होता, त्यांचा आवाज अजूनही लोकांच्या कानात गुंजतो आहे। त्यांचा मृत्यू नवी दिल्ली इथे झाला। निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर ठाम। तुम्हाला रेसिडेन्शियल जे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटल्समध्ये गव्हर्नमेंटच्या, त्या लोकांच्या अनेक मागण्या आहेत
परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष दिल्यामुळे त्यांनी संप पुकारलेला आहे. आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रा नको. तळेगावच्या ग्रामपंचायतीचा ठराव चर्चेत. गडचिरोलीची बातमी आहे. तिथल्या गावकऱ्यांनी एक ठराव मांडला की आम्हाला आम्ही दिवसभर शेतात असतो आणि अशा पद्धतीच्या ते कुठले तरी संकल्पना घेऊन तुमचे सरकारी कार्यक्रम जर घेऊन येत असाल तर त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. त्याच्या शेजारी सांगलीत कुपवाडात मध्ये 300 कोटींचा MD म्हणून एक ड्रग असतो, नार्कोटिक आहे, नशा आहे, ते त्याच्यात 300 कोटीचा साठा जप्त केल्याची बातमी आहे. सांगलीची एक मृदा व जलसंधारण विभागाचा पेपरफूट, या पेपरफूटला ह्या बातम्या सातत्यानं होत असतात. कळत नाही मला की जेवढ्या आजकाल ऑनलाईन परीक्षा होत असतात आणि त्याच्यासाठी मोठमोठाले इन्स्टिट्यूट आहेत. अनेक ठिकाणी इन्स्टिट्यूशनमध्ये ज्यावेळेस किती बरोबर आणि किती चुकलं हे साधं कॅल्क्युलेशन आहे. शेवटी टोटल मारला की तुम्हाला मार्क येतात. परंतु जेवढ्या ठिकाणी परीक्षा घेतात स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, निकाल मात्र 8-8, 15-15 महिना राखून ठेवतात. म्हणजे या लोकांना कम्प्लिटली मॅनिप्युलेशन करायला स्कोप मिळतो. म्हणून याच्या अगेन्स्टमध्ये आपण आवाज उचलायचा आणि त्याच्यात तुम्हा लोकांचा पेपर फुटीचा काही इश्यूच नसतो. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात जाता, याच्या परीक्षा सेंटरवर जाता आणि कॉम्प्युटरच्या समोर बसता, त्याच्यात एस नो चूज एनीवन 1 2 3 4 ABCDमध्ये क्लिक करायचं आहे आणि जेवढे मार्क तुम्हाला मिळाले की फटकन तुम्हाला मार्कलिस्ट मिळते. किती मार्क मिळाले, काय मिळाले, म्हणजे कोणालाही त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशनला स्कोप नाही. आणि पेपरचे सेट्स वेगवेगळे असतात. एक जरी फुटला, दुसरा, तिसरा, चौथा, किंवा मॅनिप्युलेट इकडचे 4 प्रश्न इकडचे करून वेळेवरती सरकार त्याच्यात करू शकते, एक्झामिनर करू शकतात. परंतु ते न करता जाणूनबुजून परीक्षा घ्यायची आणि त्याच्यात वाटेल त्या पद्धतीने आपल्याला खोडतोड करता येईल अशा पद्धतीचा प्रकार हा बंद झाला पाहिजे असं मला वाटते. नेत्यांना दारात फिरू देऊ नका, मनोज जरांगे यांचा उपदेश. कारण कालच्या याच्यामध्ये सरकारने जरी 10% रिझर्वेशन मान्य केलं असलं, परंतु ते म्हणाले की जोपर्यंत संपूर्ण याच्यात होत नाही, दिल्लीपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही याला नेत्यांना आपल्या दारात येऊ देऊ नका अशा पद्धतीची बातमी मनोज जरांगे यांची आहे. आज बघूया पान 4 वरती संजीवनी सखी सम्राज्ञीने नागपूरला जिंकले. संजीवनी सखी सम्राज्ञी हे सामाजिक स्त्रियांची एक मोठी संकल्पना आहे. मागच्या 17 वर्षापासून ते कार्य करत आहेत. अनेक स्त्रियाला त्यांनी घरातून बाहेर काढून वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये लावलं, वेगवेगळ्या याच्यामध्ये गुंतवतात ते आणि एक मोठ्या प्रमाणात एक अभ्यास त्यांच्याकडनं करून घेणारी एक संस्था आहे. त्याचा मोठा कार्यक्रम याच्यात आमच्या आंबेडकरी भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात समाविष्ट आहेत. ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. त्याच्या शेजारी सावित्रीसोबत फातिमाचा फोटो का नको, संमेलनाध्यक्ष फरजाना डांगे याचं आहे. आत्ताच तुम्हाला माहिती असेल की मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूर इथे झालं आणि त्यात हा प्रश्न आणला आणि बरोबरही आहे. त्याच्या श्रावण देवरेपासून अनेक मान्यवर होते आणि त्याच्यात त्यांनी सर्वांनी मिळून एकच सांगितलं की जेव्हा जिथे जिथे कुठे सावित्री असेल तिथे फातिमा शेखचा फोटो असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये 2 समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकजूट होतील. मुस्लिम समाज हा मोठा आहे आणि फातिमा शेख लावल्यामुळे त्याला म्हणजे सावित्रीचं काम आणि त्यांचं काम एकच होतं. त्याच्यामुळे दोघांनाही प्रोत्साहन मिळेल या पद्धतीची संकल्पना त्याच्यात आहे. गझल कार्यशाळा व कवी संमेलन 25 रोजी संपन्न झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थाच्या मार्फत पुणे इथे पुणे प्रादेशिक कार्यालय इथे कवी संमेलन झालेलं आहे. गझल कार्यक्रम झाला आहे, त्याची बातमी आम्ही दिलेली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात पाचगाव येथील वसतिगृहात बांधकामाचे प्रकरण रेखाळले. त्याच्यामुळे जी तिथे पटसंख्या होती ती एकदम अर्ध्यावरती आलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे. प्रतिभा दीपस्तंभ अभ्यासिका वाचनालयाचे उद्घाटन. एक चंदनखेडा शेगावच्या जवळ आहे, तिथली एक बातमी आणलेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासिका जिकडे तिकडे सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थानं नवीन जनरेशन, नवीन पोरं तिथे बसून अभ्यास करतात, अनेक वेगवेगळ्या विषयावरती वाचन करतात आणि या अभ्यासिकांनी खरंच या 10 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज, प्रत्येक समाजात OBCच्या याच्यामध्ये एक मोठी वाटचाल केलेली आहे. एक आज महत्त्वाचे याच्या अंतर्गत आम्ही इंदिरा गांधी महाविद्यालयात 12वीची परीक्षा सुरळीत
व्याख्याते आदित्य लोहे यांचे 22 रोजी व्याख्यान. त्याच्याच खाली आज आम्ही लावलेलं आहे विविध संस्था संघटनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन. त्यात प्रामुख्यानं ज्या संस्था आहेत क्रांतीसूर्य बहुउद्देशीय शाळा कोराडी येथील, विद्याभूषण फाउंडेशन नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती मंडळ कामठी, नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर, कार्ययोगी मेट्रो चौक बुट्टीबोरी नागपूर, महादुला कोराडी यांची एक, अशा पद्धतीच्या अनेक लोकांनी जिथे कार्यक्रम आपले साजरे झालेले आहेत त्यांच्या बातम्या आज आम्ही लावलेल्या आहेत. आज बघूया आमच्या पान 2वरती आम्ही आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आणि मार्मिक आहे. आज त्यांनी त्याचं हेडिंगच आज आमचं तसं आज आमचं टायटल सॉन्ग आहे, कुणालाही चांगले आणि वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. एकदम प्रश्न आहे, तुम्ही वाटेल त्या पद्धतीने कोणाची टीका हे करत असतात आणि कोणाची मिमिक्री करतात, पण तीच मिमिक्री तुमच्यासोबत जर झाली तर कसं वाटेल. त्याच्यामुळे एक सुंदरसा आज आमचा टायटल सॉन्ग आहे तो. बरं, आज आमच्या अग्रलेखाचा मेन निव्वळ निवडणुका म्हणजे संविधानाचा उपेक्षित लोकशाही होय का. आता जो तिथे चंदीगड इथे जो उपक्रम केला यांनी आणि ज्या पद्धतीने तो तमाशा झाला तिथला आणि जे जस्टिस चंद्रचूडनी ज्या पद्धतीने फटकार लावली सर्वांना आणि त्याच्याकडे प्रोसिक्युशन सुरू झालेली आहे, त्याच्यावरनं आजचा अग्रलेख आम्ही अनेक विषयाला धरून तो सब्जेक्ट आम्ही जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात मुख्य निवडणूक आयोग ह्याला चीफ जस्टिसच त्याच्यात वगळण्यात आलं, अशा पद्धतीने त्यांनी त्या बदमाशा केलेल्या आहेत. त्यास अनेक ठिकाणी सामाजिक शैक्षणिक भान लोकांना नाही, जरी आपण निवडून देतो परंतु सर्व भामटे अनेक क्रिमिनल लोक तिथे जाऊन काय करतात. आमचे खासदार हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. आपलं सेशन किती चांगलं होते ह्याची पण तुम्हाला कल्पना आहे. या सर्वांचा आढावा घेऊन आजचा अग्रलेख आलेला आहे. एक त्याच्याच खाली एक छोटा आमची एक लेख आहे आमचा किशोर मांदिले यांचा मांदळे यांचा आहे. मंबाजीत नव्हे तर रामेश्वर भट देखील ओळखण्याची गरज. त्यांनी एक सुंदरसं त्याच्यामध्ये त्यांनी कोटेशन दिलेले आहेत की एकच नाही तर आम्हा लोकांना अनेक लोकांना ओळखता आलं पाहिजे की कोणी ब्राह्मणशाही वाढवण्याचं काम केलं आणि कोणी आमच्या अनुसूचित जाती जमाती ओबीसीला मागासलेपणामध्ये ढकलण्याचं काम केलं. त्याच्यामुळे हा लेख अत्यंत चांगला आहे. एक दुसरा लेख महापुरुष जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरी, प्रीती तिरपुडे यांचा सुंदरसा लेख आम्ही ते दिलेले आहेत. आज आमचा खाली बॉटममध्ये आज आमचा लेख लावलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर वामन शेळमाके ते सातत्यानं आदिवासींचे प्रश्न घेत असतात. आदिवासींचे मरण स्वस्थ होत आहे या अंतर्गत ते लिहित आहेत. त्यांचा फार मोठा चांगला अभ्यास बुद्धिझमवरती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते अनुयायी आहेत आणि सातत्यानं बहुजन सौरभला मदत करत असतात. आणि ते दर आठवड्यामधल्या कॉलममध्ये ते न चुकता मध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला जरी हॉस्पिटलमध्ये होते तरी त्यांनी मात्र लिहिण्याचं ना आपला स्तंभ लेखनाचं काम सारखंच कंटिन्यू केलेलं आहे. अत्यंत मार्मिक लेख आहे, चांगलं आहे, म्हणजे वाचनीय आहे. तुम्हा सर्व लोकांना आदिवासामध्ये आज जाण्याची गरज आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या शेळमाके साहेबांचे जे कोणते लेख असतील ते तुम्ही जपून ठेवा, एवढंच बोलतो. आज तसंच आज आम्ही पान 3वरती अंधश्रद्धा माणसाला दैववादी बनवते संत गाडगे बाबा. आज त्या काळामध्ये संत गाडगे बाबा कुठे गेले नाही, परंतु त्यांची संकल्पना त्यांना जे कळत होतं, ज्यांना तो स्मेल होता आणि त्यांचा जो विचार होता तो इतका प्रखर होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा त्यांच्या भजनात जात होते. आणि एकदाचा प्रसंग तर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. तर अशा त्या महामानवाची कथा प्रवीण बागडे यांनी ती लिहिलेली आहे. आजचा सुंदर लेख त्यांचा वाचनीय आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा इतिहास, मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे यांचा LT लवात्रे यांनी सुंदर अभ्यास करून एक लेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 42, त्याच्यानंतर त्यांनी बराचसा केशवानंद भारतीचं प्रकरण आणि त्याच्यानंतर झालेले अमेंडमेंट आणि केशवानंद भारतीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये की फंडामेंटल राईट्स जे आहेत तुमचे प्रिॲम्बल्स आहेत त्याला बदलवता येणार नाही
आणि ते फार लँडमार्क जजमेंट आहे, मोठं जजमेंट आहे. 11 जणाचं ते हे होतं आणि त्याच्यानंतर कोणी हिंमत केलेली नाही. म्हणून आजचा हा लेख त्याच्या वेगवेगळ्या विषयावरती आहे, तो तुम्ही वाचनीय आहे. आज त्याच्याच खाली आम्ही भगवान बुद्ध नवा प्रकाशाच्या शोधात, भगवान बुद्ध दुःखमुक्तीच्या मार्गाला जाण्यासाठी, दुःखाचं कारण शोधण्यासाठी ज्या पद्धतीचा त्यांचा प्रवास होता तो R.K. जुमळे यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे, वाचनीय आहे. त्याच्या शेजारी रवींद्र दांडगे यांचा लेख कौशल्य प्रबोधनाचे दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज, अत्यंत चांगला लेख, तुम्ही वाचायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आता गाथा बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे, अनेक लोकांनी त्यांच्यावरती लिहिलेलं आहे. मला असं वाटते की तुम्ही सर्व लोकांनी सर्वच महापुरुषांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. आज मी तुम्हाला पुन्हा सांगेल, विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त जे लोक जास्त पाहत नसतील, परंतु मी जे आम्ही शॉर्टकटमध्ये तुम्हा सर्व लोकांना जे देतो, पाहायला सांगतो, विनंती करतो, तुम्ही सर्व लोकांना फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा. तसंच बहुजन सौरभला ज्या ज्या माध्यमातून होत असेल त्या माध्यमातून छोट्या मोठ्या जाहिराती द्या, जेणेकरून आमचे हात बळकट होतील आणि नित्यनियमाने आमचा पेपर लांब म्हणजे बऱ्याच दीर्घ काळासाठी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि थांबतो. तोपर्यंत जय भीम.